त्याला फुल स्क्रीन केलं नाही. ठीक, झूम होते पण ती प्रत्येक वेळे मला झूम करावं लागेल ना कार्ट्या. असो, बघा हे वचन विचार है ना. आता हे वचन म्हणजे काय, आपण एकमेकाला वचन देतो ती नव्हे. हा, म्हणजे नामाच्या रूपावरून आपल्याला संख्येचा बोध होतो. जसं नामाच्या रूपावरून तुम्हाला लिंग कळतं की नाही. मुलगा म्हटलं की कळतं का नाही पुल्लिंग आहे. तसंच मुलगा म्हटल्यावर हेही कळतं एकटा आहे, हेही कळतं ना एक आहे. म्हणजे नामाच्या रूपावरून जसा लिंगाचा बोध होतो तसाच वचनाचाही बोध होतो. म्हणजे नामाच्याच ठिकाणी संख्या सुचविण्याचा गुणधर्म असतो, त्याला आपण वचन असे म्हणतो. बरोबर, नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा गुणधर्म असतो, त्याला काय म्हणतो तुम्ही, वचन. मग आता आपल्याकडे दोनच वचन आहे, एक वचन आणि अनेक वचन. त्यालाच तुम्ही बहुवचन म्हणू शकता. नामाच्या रूपावरून एका संख्येचा बोध होतो, त्याला म्हणा एक वचन. नामाच्या रूपावरून अनेकत्वाचा बोध होतो, त्याला म्हणा अनेक वचन. आता घोडा, गाय, कुत्रा, माणूस, घर, दार, लिंबू आपल्याला एकाच संख्येचा बोध होते म्हणून एक वचन. घोडे, कुत्रे, विटा, सुना, म्हशी, घरे, दारे अनेकत्वाचा बोध होतोय म्हणून ते झालं अनेक. बरोबर आहे. असं विधान पण येतं, नामाच्या रूपावरून जसा लिंगाचा बोध होतो तसाच वचनाचाही बोध होतो. मग होतो की नाही, होतो. बरोबर, विधान पण येतं पेपरला. आता इथं मात्र जे काही तुम्हाला नियम शिकायचे आहेत, हे नियम लिंगानुसार शिकायचे आहेत. म्हणजे पुल्लिंगी शब्दाचे नियम, ते झाल्यावर मग स्त्रीलिंगी शब्दाचे नियम, ते झाल्यावर मग नपुंसकलिंगी शब्दाचे नियम, आणि मग काही कॉमन लक्षण असलेले नियम. असं क्रमानेच, याला क्रमानेच करायचं. हे नियम तुम्ही स्वतः लिहायचे, स्वतः तयार करायचे. एक शब्द आठवायचा, नियम स्वतः तयार करायचे सगळे. आता वचन विचार आणि सामान्य रूप हे दोन्ही टॉपिक असे ज्याचे नियम तुम्ही स्वतः तयार करा. पाठ करू नका, पाठ करून काही फायदा नाही, काहीच करायचं नाही पाठ. आता कसं घ्यायचं, आता समजा पुल्लिंगी शब्दाचे नियम घेत आहोत आपण. पुल्लिंगी सुरू करायचं कुठून, अकारांत, अकारांत, इकारांत, उकारांत वगैरे वगैरे आपल्या स्वर मालिकेनुसार. अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत, एकारांत, ऐकारांत, ओकारांत, अवकारांत असे असतील ना शब्द. हा, त्याच्यातले काही शब्द नसतील आपल्या व्यवहारात, असतील ती गोष्ट वेगळी, पण आपल्याला त्या क्रमानच घ्यायचंय, हे डोक्यात ठेवा. बरोबर. आता हे जे पुल्लिंगी शब्दाचे नियम आहे, मी आकारांत डायरेक्ट घेतले, अकारांत घेतलेच नाही. त्याचं कारण असं आहे की फक्त आकारांत पुल्लिंगी शब्दच बदलतात अनेक वचनात. हे सोडले तर बाकी कोणतेच पुल्लिंगी शब्द बदलत नाही. म्हणून मी फक्त बदलणारा आधी घेतले, न बदलणारा पुढे पाहू आपण. आकारांत पुल्लिंगी नाम, पुल्लिंगीच आलं पाहिजे. तुम्ही याच्यात एखादं स्त्रीलिंग घुसवलं की मग चुकून जातं. लिंगानुसारच आकारांत पुल्लिंगी नामांची अनेक वचनी रूपे काय होतात, एकारांत. स्वतः तयार करायचा ना, एक शब्द आठवायचा. एक कुत्रा तर आठवतो ना आपल्याला, त्याचा आवडीचा प्राणी आहे कुत्रा. मग त्याचं अनेक वचन काय होतं, कुत्रे झालं. त्राचा त्रे झाला म्हणजे आचा ए झाला, म्हणजे आकारांचा एकारांत झालं. झाला नियम तयार. याला काय पाठ करायची गरज आहे का, काहीच नाही. हे लिहायचं एकच शब्द. तुम्ही लिहिताना असंच लिहायचं फक्त, कुत्रा, कुत्री, बस. आकारांचा एकारांत, बस. एक नियम तयार तुमचा. एवढं कोण लिहून काढायचं आपल्याला. वाटलं तर अपवाद लिहून काढा, कारण अपवाद हे पेपरला येतात. म्हणजे स्वतः बनवायचे नियम. कुत्रा, कुत्रे होतं, मग विचार करायचा कुत्रा पुल्लिंग आहे, त्रा आहे म्हणजे आकारांत आहे, कुत्रे झालंय म्हणजे
एकारांत. आकारांत पुल्लिंगी नामांची अनेक वचनी रूपे काय होतात? एकारांत होतात. चला नियम तयार. शब्दही बघून घ्या आता. प्रत्येक शब्द तसा बसतो का? ससा, ससे. इथंही लक्ष द्या, कारण हा शब्द आलेला आहे पेपरला. आयोगाने पहिल्याच पर्याय सशे दिलं होतं. आणि हे असं म्हणतात ना काही लोक, सशे. सशे नाही होत, पहिलाच पर्याय होता. म्हणजे एवढं सूक्ष्म आपल्याला विचार करावा लागल. आलेला आहे सशे नाही, काय होणार? ससे. बरोबर. आंबा, आंबे. घोडा, घोडे. रस्ता, लांडगा, दांडा. काटा, चमचा. चमचा की चमचा? चमचा. चमचा म्हणायचा नाही. गाडा, गाडे. वाडा, गठ्ठा. असे भरपूर सारे शब्द घेऊ शकता. फक्त अपवाद हे नातेवाईक. हे जेवढे नातेवाईक आहेत, दादा. आता दादाचं दादे करता येतं का? नाही. मामाचं मामे नाही. काका, बाबा. बाबा एक असो अनेक असो. बाबे करता येते का? नाही. आजोबे, 5 आजोबे आहेत असं काय? नाही. चहा. आता हे द्रवाचं तर अनेक वचन होतच नाही. चहा नाही होणार, कारण तो पुल्लिंग आहे ना, म्हणून मी घेऊन टाकलं इकडं. नाना, पिता, अण्णा, आबा, तात्या. हे जे नातेवाईक आहेत यांचं काय अनेक वचन नियमानुसार एकारांत होणार नाही. आणि यावर पण विधान येतं. स्टेटमेंट आलत ना. विधान येतं, विधान. हुशार आहे र, पण कुठं लक्ष राहते की याचं? थोड्या मार्काहून चाल. कोणाकडे बघत बिगत नाही ना सौंदर्य स्थळ. कारण नाही, ते गेलं संपलं सर, आहे का नाही? कारण पोस्ट महत्वाची आहे. थोड्या मार्कावरून गेलं की पुन्हा सुरुवातीपासून म्हणजे भयंकर आहे हे प्रकार. त्यामुळे एकदाच फायनल कडलाच काढायचं जे आहे ते. जीव ओतून अभ्यास करायचा आणि होतो. होत नाही अशातला काही भाग नाही. प्रॉपर वेळ मिळला की झाला. आता काही पोरं उगाच 12-12 तास बसून लईच अभ्यास करायला दाखवून काय फायदा नाही. स्वतःला फसवायचं नाही, कारण ते फसवणं आहे स्वतःलाच. 12 तास अभ्यास कुणाचाच होत नाही, माझाही होत नाही, तुमचा तर होतच नाही. मला सवय आहे तरी माझा होत नाही. 2 तास लई झालं, ब्रेक घ्या. 2 तास पुन्हा ब्रेक घ्या. अर्धा तासाचा ब्रेक घ्या, काही टेन्शन नाही. पुन्हा 2 तास, 6 तास करा. पण त्या 6 तासात केलेलं प्रॉपर झालं पाहिजे. उगाच इकडं तिकडं, मधीच तिसरीकडे लक्ष, मधीच बागेत. म्हणजे काय कामाचा अभ्यास? मध्ये डुकल्या खात खात अभ्यास करायला काही नाही. झोपून जा. अर्धा पाऊण तास झोप होऊ द्या. मग तेवढ्याच फ्रेशने तुम्ही अभ्यास करा. तेवढ्याच किती तर पटीने अभ्यास होतो परत. त्यामुळे हे अभ्यासाच्या पद्धतीने कसाही करा. असं टाईट टेबल विबल वरच बसून केलं पाहिजे कसंही करा ना. लोळून करा पण झोपू नका. लोळून करा, बसून करा, चलता चलता करा. कुठेही अभ्यास होतो रे. अभ्यास कसाही कुठेही होतो, फक्त करणारा पाहिजे. त्यामुळं अभ्यास करा. काही नाटकं लावू नका. हेच नव्हतं तेच नव्हतं, लाईटच गेलती, लईच गरम होऊ लागलं. तर काय एसीतच जन्मला का काय? हे फक्त नौटंकी आहे, नाटक आहे पोरांचे, बाकी काहीच नाही. अभ्यास करणार कुठेही अभ्यास करते, रस्त्याला अभ्यास करते आणि 100% करतो. आणि करायचंच, काही नाटक नाही. लाईट गेली तरी अभ्यास करायचं गप चुपचाप. रात्री बी गेली तरी करायचं, काय नाही. मेणबत्ती लावायची मस्त मोठी आणून ठेवायची, करायचं, मस्त अभ्यास होतो, काही होत नाही. आता काय दिसतच नाही म्हणून आम्हाला मेणबत्ती होतो अभ्यास. अभ्यास करा. 6 तास तर रोज कंपल्सरी अभ्यास झालाच पाहिजे. 6 तास. मी लई बी म्हणत नाही, 12 तास म्हणाही म्हणत नाही, बसायची गरज पण नाही. हे जे सक्सेस झालेले नंतर सांगतात नाही, खोटं सांगते, काही नसते, लई सांगतात. मग 10 पट त्याला वाढवून सांगतात, काही म्हणतात.
त्यामुळे त्याचं सक्सेस स्टोरी ऐकायच्याच नाही, काही गरज नाही. आपल्याला 6 तास अभ्यास करायचा आहे, तेवढा अभ्यास पुरेसा आहे, पण प्रॉपर करायचा. दुसऱ्या दिवशी यालाच फास्ट रिव्हिजन मारून घ्यायचं. रिव्हिजनला किती वेळ लागणार? लय अर्धा तास, लय झाला. तिथून पुढे करायचं परत. रिव्हिजनाने ते जास्त अजून क्लिअर होतं. कारण समजा तुम्ही नामाची व्याख्या पाठ केली, ती व्याख्या पाठ करणं आणि ती 10 वेळा रिव्हिजन करणं, याच्यात बऱ्याच संकल्पना कळत जातात. तुम्हाला त्याचं एक उदाहरण सांगते बघा. संधीमध्ये एक शब्द विचारला होता, कधी होता? 22च्या साला होतं वाटतं. संधीमध्ये एक शब्द होता. काय शब्द होता? हा, दिग्विजय या शब्दाची संधी सांगा, असा तो प्रश्न होता. काय प्रश्न होता? दिग्विजय शब्दाची संधी सांगा. साधा प्रश्न आहे ना, एकदम साधा, काही लोड नाही, काही नाही, आपल्याला सहज समजतो. पर्याय बघा, मी 4 पर्याय लिहित नाही, 2 पर्याय लिहिते जे कन्फ्युज होते पोरांचे. हा, एक असा होता दिकाधिक विजय, आणि दुसरा पर्याय असा होता क अधिक व बरोबर ग अधिक व बरोबर ग. असे 2 पर्याय म्हणजे जे कन्फ्युज होते पोरांचे. कारण दोन्ही बरोबर आहे ना. मग आता उत्तर काय लिहायला पाहिजे पोरांनी? म्हणूनच गेलास कारट्या. मग इथं काय होतं, आपल्या संकल्पना पाठांतराच्या असल्या की मग अवघड होते. मग इथं तुम्हाला माहित पाहिजे. मग परत आठवायचं, मला कन्फ्युज झालंय, हे 2 पर्याय कन्फ्युज आहेत, दोन्ही बरोबर आहे. परत आठवायचंय, काय विचारलंय? संधी. काय विचारलंय? संधी. संधीची व्याख्या काय? संधी बरोबर वर्ण अधिक वर्ण. 2 वर्णांच्या एकत्रीकरणाला आपण काय म्हणतो? संधी. सिंपल आहे ना. 2 वर्णांच्या एकत्रीकरणाला आपण संधी म्हणतो. मग इथं तर विग्रह आहे ना. पहिल्या पर्यायात काय आहे? विग्रह आहे. हा झाला विग्रह. तुम्हाला विचारलंय संधी. मग तुमचं उत्तर काय पाहिजे? वर्ण अधिक वर्ण, एकत्र येणारे वर्ण. हे नाही. आणि मुलं कन्फ्युज होण्याचं कारण काय? आयोगाने आधी जेवढे प्रश्न विचारले, दिग्विजय शब्दाची संधी सांगा, मग खाली दिकाधिक विजय, आणि मग असेच फोड करू करू चुकीचे. मग पोरांना माहित आहे, दिग्विजय शब्दाची संधी सांगा म्हटलं की विग्रह लिहायचा असतो. आणि इथं पोरं कन्फ्युज झाले, आता काय लिहायचं? मग त्यावेळेस सूक्ष्म विचार करायचा. संधी म्हणजे 2 वर्णांचं एकत्रीकरण आहे. पहिला पर्याय दिलेला विग्रहाचा आहे. आपल्याला विग्रह विचारला नाहीये, आपल्याला काय विचारलंय? संधी. मग तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? वर्ण अधिक वर्ण. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण. म्हणजे रिव्हिजनाचा हा फायदा असतो. तुम्ही जेवढं रिव्हिजन कराल तेवढा हळूहळू संकल्पना उलगडत जातात, जास्त खोलात कळत जातात. हा फायदा असतो रिव्हिजनाचा. त्यामुळे रिव्हिजन करायचं, त्याला काही पर्याय नाही. असो, हे लक्षात आलं. हे येतं. आता समजा असं येतं, दादा, मामा, काका, बाबा, आजोबा या शब्दांची अनेक वचनी रूपे एकारांत होतात किंवा होत नाही, असं कोणते विधान आहे? दादा, आजोबा, काका, मामा, बाबा या शब्दांची अनेक वचनी रूपे एकारांत होतात. होतात का? नाही होत. म्हणजे दिलेलं विधान कसं असेल? चुकीचं असेल. चुकील बरोबर येईल, जे येईल ते. किंवा बाबा, दादा, काका, मामा हे शब्द आकारांत पुल्लिंगीच्या नियमाला अपवाद आहेत. फरक. त्यामुळे संकल्पना, मी सुरुवातीपासून तेच तुम्हाला हे करते की संकल्पना क्लिअर ठेवा. काहीही प्रश्न आला तर तो सहज तुम्हाला लिहिता येतो. लक्षात घेऊ पुढं. अरे जेव्हा डायरेक्ट. आता एक नियम पुल्लिंगी शब्दाचा राहिलेला आपण घेऊया, दुसरा. हे बघा, देवचं अनेक वचन काय रे? देवचं अनेक वचन देव. उंदीरचं अनेक वचन उंदर. उंदर नाही, उंदीरच, हा ना. लाडूचं शत्रू घेऊ, शत्रूचा
शत्रूच. तेलीचं अनेक वचन तेलीच. फोटोचं अनेक वचन फोटोच. का फोटा बिटा नाही फोटा. हा म्हणजे काय आहे, फक्त आकारांत पुल्लिंगी नामांची अनेक वचनी रूपे एकारांत होतात. आकारांत सोडले इतर सर्व पुल्लिंगी नामांची दोन्ही वचनातील रूपे सारखीच राहतात, काहीच बदल होत नाही. मग तुम्हाला यात असाही नियम आला, अकारांत पुल्लिंगी नामांची अनेक वचनी रूपे अकारांतच राहतात. कसं ठरेल नियम, कसा ठरेल? चुकी बरोबर. पुन्हा ऐका, अकारांत पुल्लिंगी नामांची अनेक वचनी रूपे अकारांतच होतात. बरोबर आहे ना? उकारांत पुल्लिंगी नामांची अनेक वचनी रूपे उकारांतच राहतात. बरोबर. इकारांत पुल्लिंगी नामांची अनेक वचनी रूपे इकारांतच राहतात. बरोबर. उकारांत पुल्लिंगी नामांची अनेक वचनी रूपे ओकारांत. काय प्रॉब्लेम आहे? तिथंच फिरवलंय ना, दुसरं काय केलंय त्यांनी? बिलकुल येऊ शकतं. म्हणून एवढं लक्षात ठेवायचं, फक्त आकारांत पुल्लिंगीचं एकारांत होतं. हे सोडलं सर्वांचं अनेक वचनी रूपे सारखेच. पुल्लिंगी झालं. पुल्लिंगी नामात दोनच नियम आहेत. संपले पुल्लिंगी नाम दोनच. म्हणून मी अकारांतापासून सुरू नव्हतं केलं, कारण एकच बदलतं ना, आकारांचे एकारांत, बाकी बदलत नाही. दोनच नियम करायचे तुम्हाला. आणि ह्याचा यूज पण झाला पाहिजे, उपयोग झाला पाहिजे व्यवहारात सुद्धा. आता एवढं शिकू नये, काही पोरं मला विचारतात, मॅडम या शब्दाचं अनेक वचन सांगा. अरे बसवा ना नियमात. तो शब्द कोणत्या लिंगातला आहे, अकारांत आहे, इकारांत आहे, उकारांत आहे, बघा आणि त्या नियमानुसार करा. त्याच्यात काय कन्फ्युज व्हायचं कारण आहे? नियमात शब्द बसवायचे आणि करायचं आपलं. काय होतं? नियमाला सोडायचं नाही. आलं लक्षात? त्यामुळं तुम्हाला अनेक वचन विचारल्यानंतर कन्फ्युज व्हायचं काहीच कारण नसलं पाहिजे. मात्र अपवाद पाठ ठेवा, कारण अपवादाला काही पर्याय नाही. चला बघा, आता घेऊ आपण स्त्रीलिंगी नाम. पुन्हा अकारांतापासूनच सुरू करू. अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत क्रमाने. राईट. आता इथं स्त्रीलिंगीच आली पाहिजे, दुसरं नाम येऊन चालणार नाही, मग नियम चुकेल आपला. अकारांत स्त्रीलिंगी नाम. वेळ आहे ना, वेळ ळ आहे म्हणजे अकारांत आहे. अनेक वचन काय झालं रे बाबा? आकारांत. हा नियम तयार करण्यासाठी तुम्ही दोन शब्द पाठ करायचे. बघा, सूण, सुना, बहीण, बहिणी. हे पाठच ठेवायचे दोन शब्द, म्हणजे नियम तुम्ही स्वतः तयार करायचा. आणि सून आणि बहीण पाठ होते का नाही होत? या दोघीच्या घरात जमतंय का? म्हणजे एखादं बोटावर मोजण्या इतकं सोडलं, ह्या दोघांचं जमते का घरात? अजिबात जमत नाही, अजिबात नाही. हा, काही बोटावर मोजण्या इतके आहेत ते चांगले नाही, तशातला भाग नाहीये. पण आता एकत्र कुटुंब पद्धती विखरली गेली. हम दोन हमारा एकच, ते बी नाही राहिला. आता तर मेट्रो सिटीला पोरांना लग्नच करण्याची गरज भासत नाही. हे कल वाढत चाललंय, हा कल वाढत चाललंय. पोरं असो पोरी असो, विशेषतः मुली, विशेषतः मुली लग्नच नको वाटली यांना. त्यांचा भाग असो. पण ह्या दोघी पाठ ठेवायचे, एक सून आणि दुसरी बहीण. सूनचं अनेक वचन काय झालं? सुना. म्हणजे अकारांत स्त्रीलिंगी नामाचं इथं अनेक वचन काय झालं रे बाबा? आकारांत. सुना झालं ना. आणि बहीण अकारांतच आहे, पण अनेक वचनी रूप काय झालं? इकारांत. म्हणजे दोन पद्धतीनं तयार झालं. म्हणून हा नियम आपला झाला तयार. अकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे आकारांत होतात, तर काही नामांची इकारांत. बस नियम तयार.
अकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे आकारांत तर काही नामांची इकारांत. अशा वेळी शेवटून दुसरं अक्षर म्हणजे उपांत्य अक्षर दीर्घ असेल तर ऱ्हस्व होतं. शुद्ध लेखन लिहिता येते तुम्हाला, लक्षात ठेवायचं. अशा वेळी शेवटून दुसरं दीर्घ असेल तर अनेक वचनात काय होईल? ऱ्हस्व. आणि ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्वच ठेवा, नाही तर त्याला दीर्घ करसाल. ऱ्हस्व असेल तर ऱ्हस्वच, फक्त दीर्घ असेल तर ऱ्हस्व. इथं बघा मी केलंय सुण, सुदीर्घ आहे. इथं अनेक वचन सुना होताना काय झाला? ऱ्हस्व झाला ना. बहीण शेवटून दुसरं अक्षर दीर्घ आहे. अनेक वचन होताना इथं बघा काय झालंय? हा, बहीण लिहिताना दीर्घ, बहिणी लिहिताना काय होईल ते? ऱ्हस्व. हे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला शुद्ध लेखन यावून लिहिता येईल. बरोबर. आता शब्दही पाहून घ्या एकदा. वेळ, वेळ. चूक, चुका. बघा इथं झालं बघा. चूक मध्ये दीर्घ उकार आहे, इथं ऱ्हस्व झाला. शेवटून दुसरं उपांत्य अक्षर म्हणतो. उप म्हणजे दुसरे, अंत्य म्हणजे शेवटून, उपांत्य. बरोबर. सून, सुना. विहीर बघा इथं झालं बघा, ही दीर्घ आहे, ऱ्हस्व झाला. विहिरी. भिंत, भिंती. आता भिंत ऑलरेडीच ऱ्हस्व असल्यामुळे ऱ्हस्वच ठेवले, त्याला काही करायचं नाही. तारीख, तारका. इतर तर ई निघूनच गेला. काय गेला त्याचं एक्सप्लेनेशन मी पुढे देते, थोडं थांबा, हे सामान्य रूपात कळेल. केळ, केळी. वीट, विटा. म्हैस, म्हशी. वीज, विजा. रक्कम, रक्कमा. आता त्यातलाही डबल क काय गेला तेही मी तुम्हाला सामान्य रूपात शिकवते. रक्कम लिहिताना डबल क, रकमा लिहिताना सिंगल, है ना. बाग, बागा. रात्र, रात्री. वरात, वराती. वात, वाती. हाक, हाका. गरज, गरजा. आठवण, आठवणी. धार, धारा. गंमत, गमती. बरोबर आहे? काय अडचण आहे? काहीच नाही. बघा आता बऱ्याच पुस्तकांमध्ये येऊन माझ्याही असा एक नियम दिलेला आहे की शेवटी ये आलेला असेल तर अनेक वचनाच्या वेळी या येचा ये होतो. गाय, गाई होतो, याच्यात काही शंका नाही. पण गायी असा लिहिला तर चुकलाय असं नाहीये. हाही बरोबर आहे. हा, म्हणजे दोन्ही पद्धतीने लिहू शकता. म्हणजे थोडक्यात याचा ई करू शकता बाबा, आणि वेलांटी देऊन लिहिलं तरी काही अडचण नाही. बरोबर. आणि ज्याला नुक लागले शेवटी नुक, ते सर्व शब्द तुम्ही दोन्ही पद्धतीने तयार करू शकता. निवडणूक, निवडणुका, निवडणुकी. दोन्ही पद्धतीने होईल ना. आकारांत पण इकारांत पण. मिरवणूक, मिरवणुका, मिरवणुकी. करमणूक, करमणुका, करमणुकी. जाचणूक, जाचणुका, जाचणुकी. जाचणूक म्हणजे त्रास, त्रास. सासू सुनाला देते, आता हल्ली सून सासूला देते, सून सगळ्याला देते हल्लीची. असू पण हे म्हणजे ज्याला नुक लागलंय त्याचं अनेक वचन तुम्ही दोन्ही पद्धतीने म्हणजे आकारांतही करू शकता आणि इकारांत. लक्षात. पुढे चला. आता पाहू आपण अकारांत झाले कोणते नाम? आकारांत, हा ना. आणि सरळ सरळ भाषा. भाषाचा ती भाषा आहे ना, मग भाषाचं अनेक वचन भाषा. दिशाचं अनेक वचन दिशा. पूजाचं अनेक वचन पूजाच. आज्ञाचं अनेक वचन आज्ञा. सभाचं अनेक वचन सभा. विद्या विद्या. प्रार्थना प्रार्थना. कला कला. माता माता. घंटा घंटा. कथा कथा. लेखिका लेखिका. सिंपल नियम. आकारांत स्त्रीलिंगी नामांची दोन्ही वचनातील रूपे सारखीच राहतात. बरोबर. हे विधान तुम्ही 3 पद्धतीने तयार करू शकता. लक्ष द्या. आकारांत स्त्रीलिंगी नामांची दोन्ही वचनातील रूपे सारखीच राहतात. आकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे आकारांतच राहतात. आकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे होत नाही. होत नाही म्हणजे बदल आहे का? नाही. तिन्ही पद्धतीने आलं तर काही इश्यू नाही. लक्षात. म्हणजे हे काय नवीनच आलंय, मॅडमनं तर असं सांगलं होतं,
परत तिथं कन्फ्युजनचं कारण नाही, त्याला फिरवलंय. अशा पद्धतीने सांगण्यापेक्षा असं सांगितलेलं आहे, एवढंच. बरोबर, हे सोपं आहे. अकारांत स्त्रीलिंगी नामांची दोन्ही वचनातील रूपे सारखीच, काही बदल नाही. कळतंय? घेऊ पुढं. ए बघा, हे इकारांत, अकारांत, आकारांत, इकारांत क्रमाने. इकारांमध्ये एक नाव पाठ ठेवायचं तुम्ही, एक. आकारांमध्ये एक नाव पाठ ठेवा. शाळा तर पाठ होईल, शाळा. शाळाचं अनेक वचन शाळा, त्यानुसार नियम तयार करा. इकारांमध्ये एक नाव लक्षात ठेवा. स्त्री तर लक्षात राहील, स्त्री. स्त्री राहते ना, स्त्रीचं अनेक वचन काय? स्त्रिया. म्हणजे इकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे काय होतात? या आकारांत. कारण या नवीन आला ना, काठीचं काठा झालंय का? काठा झाला असतं तर आपण आकारांत म्हटलं असतं, पण काठ्या झालंय म्हणजे या नव्यानं आला, म्हणून आपल्याकडे नियम तयार होईल. इकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनी रूपे या आकारांत होत. बरोबर आहे? कळते कसा झाला? पाठ ठेवायचं, स्त्री स्त्रिया झाला नियम तुमचा तयार. स्वतः नियम तयार करा. बिया नदी, नद्या. भाकरी स्त्री, लेखणी रजाई, रजया. वही, वह्या. खुर्ची, खुर्च्या. साडी, साड्या. नळी, नळ्या. लढाई, लढाया. होडी, होड्या. सुई, सुया. झालं ना? पण हे जे अपवाद आहे ना, हे वारंवार येतात पेपरला. नाही येतातच, अपवाद करायचेच. आता दासीचं अनेक वचन दास्या होणार नाही, हे पाठ पाहिजे. नाही तर आपल्या या महाराजाला 5-5 दासे आहेत. अलीकडचे महाराज बिले नमुने झाले, फॉरेनच्या दास्या आहेत त्याच्याकडे, तुमच्याकडे नाही ना. दास्या, दास्या नाही, दासीचं अनेक वचन दासी. हे पाठच ठेवायचं, कारण ते अपवाद येते पेपरला. दृष्टी, दृष्टीच. माती, मातीच. युवती, सांगितलं होतं बघा मी आधी, युवती. युवतीचं युवत्या करायचं नाही, युवतीचं अनेक वचन युवतीच. आलेला युवती पे शब्द. नारीचं नारी, नाहीतर कार्यक्रमाला नार्या जमल्या होत्या नाही. गोपी, गोपीच. मती, मती. मती म्हणजे बुद्धी. बरोबर. भक्ती, भक्ती. लक्ष्मी, आता याचा शब्द प्रयोग वारंवार आपण व्यवहारात चुकीचा करतो. लक्ष्म्या बसल्या म्हणतात लोक, ते बसतात ना आपल्याकडं, लक्ष्म्या बसल्या. आहार लक्ष्म्या नसतात, लक्ष्मी बसल्या. तुम्ही म्हणायचं नाही इथून पुढं लक्ष्म्या बसल्या म्हणायचं नाही, आपण म्हणायचं लक्ष्मी बसल्या. म्हणजे लक्ष्मीचं अनेक वचन लक्ष्मीच, लक्ष्म्या होत नाही. पत्नी, पत्नीच. किती बी पत्नी राहू द्या तुम्हाला, नाही तर 10 पत्नी आहे असं म्हणायचं नाही. किती बी राहिल्या तर 10 पत्नी, 4 पत्नी, 2 पत्नी, एक घरची एक बाहेरची, किती बी राहू जा, पण पत्नीच, पत्न्या म्हणायचं नाही. देवी, देवी. त्या दसऱ्यात बघा देव्या बसल्या म्हणतात लोक, सगळे म्हणतात इथून तिथून देव्या बसल्या. देव्या होत नाही, त्यामुळे तुम्ही नाही म्हणायचं, तुम्ही म्हणायचं देवी बसल्या, लक्ष्मी बसल्या, असंच वापरा. म्हणजे तिकडं चुकणार नाही आपल्या पेपरला, आणि आपण बरोबर बोलायचं ना, चुकता बोलायचं. आता हे मराठीचं व्याकरणिक दृष्ट्या मराठी कुठंच बोलली जात नाही, पुण्यात सुद्धा नाही. जरी पुण्याची भाषा आपण प्रमाण मानत असलो तरी व्याकरणिक दृष्ट्या पुण्यात मराठी व्यवस्थित बोलली जात नाही. त्यामुळं आणि इथे म्हणतात देव्या बसल्या, इथे म्हणतात लक्ष्म्या बसल्या, पण म्हणायचं नाही लक्ष्मी देवीच. भगिनी, भगिनीच. भगिन्या बिगिन्या नाही, याला 4 भगिन्या आहेत म्हणायचं नाही. नीती, बुद्धी, लाली. मेन शब्द थोडस फोकस करा. दासी, युवती, गोपी, लक्ष्मी, देवी, हे भगिनी. वारंवार येते, वारंवार पाठच ठेवायचे शब्द, है का नाही? मोजकेच अधोरेखित केले तेवढे तर करा, हायच किती. पण एकदा वाचून घ्या ना सगळेच,
दासी, दृष्टी, माती, युवती, नारी, गोपी, मती, गती, भक्ती, लक्ष्मी, पत्नी, देवी, भगिनी, नीती, बुद्धी, लाली. पत्नी सोबत करून ठेवा. घेऊ पुढं. झाला. हे बघा, हे आता अकारांत झाले, आकारांत झाले, इकारांत झाले. आता काय घ्या, उकारांत. आता उकारांत स्त्रीलिंगी नामात 5 शब्दाचे नियम आहेत, 5च. बाकी उरलेले सगळे अपवाद आहे. त्यामुळे हे 5 शब्द पाठात ठेवायचे, त्याला काहीच पर्याय नाही. सासू, सासवान, जाऊ, जावा, 2 तर नातेवाईकच आहे. सासू, सासवान, जाऊ, जावा. उवा, पिसू, पिसवान, जळू, जळवा. बस, फिनिश. 5च. त्या 5च शब्दाचा नियम आहे. बाकी सर्व उकारांत स्त्रीलिंगी नाम हे अपवादात टाकून द्यायची. त्यामुळे तुम्ही अपवाद पाठ नाही केलं तरी चालेल, 5 शब्द पाठ करा. सासू, सासवा, जाऊ, जावा, उवा, पिसू, पिसवान, जळू, बस, फिनिश. एवढंच करा. बाकी उरलेलं सगळं अपवादात टाकून द्या. बरोबर. येतं हे पेपरला येतो, नियमही येतो आणि शब्द येतात. पिसू तर खूप वेळा आलेला आहे. हा, जळू पण आलेला आहे. हाय तर 5 शब्द. सासू, सासवान, जाऊ, जावा. पण नातेवाईकच आहे आपली. म्हणजे आता नसल, शाळेत होती की. शाळेत ती काय आपल्याला सोडायची नाही. उवा आणि पिसून जळू तर आता हे कराच. हे त्रासदायक प्राणी सगळे. हा, 5च्या 5 पण त्रासदायक प्राणी. हाय का कोणतं चांगलं त्याच्यात? कोणतंच नाही. सगळे त्रास देणारे. घेऊ पुढं. हे बघा, इथं एक एक शब्दाचा एक एक नियम आहे. मी 3 एकत्र घेतलेत. आते, आता. एकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन काय? आकारांत. आते म्हणजे आत्याच, आत्याच, आत्या, आत्या. ते जुने रूप आहे. आते एक आणि आता म्हणजे 4, 5, 10 किती असतील तेवढ्या. आणि अनेक वचन हे जुनी रूप आहे, जुनी. आता त्याच्या नंतर आपण आत्या केलं. ही आते, आता, हा ना. अजून एक खेड्यातले लोक म्हणतात त्या पोराला 5-5 आता आहेत म्हणून, असं म्हणतात आज पण. हे आता हे जुनं रूप आहे. हे आत्याच मूळ. बरोबर. पै, पया. ऐकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचनी रूप काय झालं रे बाबा? याकारांत. पै म्हणजे पैसा. पै, पया. म्हणतात की खेड्यातले लोक पै पै गोळा केली पोराने सगळं घातलं म्हणते. पै म्हणजे पैसा. आणि बायको तर येतेच पेपरला. म्हणजे हे बाकीचे नाही आले आतापर्यंत, पण बायको वारंवार आलेली. आयोगाला आवडते बायको. पेपरला येत. ओकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन काय होतं? त्यामुळे बायको करून ठेवायचं. बायको, बायका. बायको करून ठेवा म्हणजे पाठ. शब्द शब्द पाठ करा. वारंवार येतो पेपरला. बायको, बायका. बघा, पत्नीचं अनेक वचन पत्नी होत नाही, पण बायकोचं अनेक वचन बायका होत. आणि बायको हा शब्द सुद्धा आपला नाही, तो पोर्तुगीज भाषेतून आपल्याकडे आलेला आहे. म्हणजे बायको आपली नाहीच आहे, ती पोर्तुगीज आहे. पोर्तुगीज भाषेत झालं. एक एक एवढे नाही केलं तरी चालेल, केलं तरी उत्तमच. आते, आता, पै, पया, बायको, बायका. एक एकच शब्द आहे आणि 3 नियम. आते, आता एकारांचं आकारांत, पै, पया ऐकारांचं, याकारांत, बायको, बायका. पण बायको येते पेपरला, तेवढं मात्र नीट करून ठेवा. कारण हा शब्द येतो आणि विधान पण येतं. ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचनी रूपे आकारांत होतात. त्यामुळं दोन्ही येतो. शब्द येईल, विधान येईल, जे येईल ती येईल. बरोबर. हे संपले स्त्रीलिंगी नाम, समाप्त. पण काही अडचण नाही तिथं. किती नियम झाले? हे 5. मूळ 5 नियम. अकारांत
अकारांत म्हटलं की एका शब्द घ्यायचा, सॉरी 2 शब्द घ्यायचे, सून आणि बहीण. सूनचं सुना, बहीणचं बहिणी. अकारांत स्त्रीलिंगी नामांची अनेक वचने रूपे आकारांत, तर काही नामांची एकारांत. आकारांत म्हटलं की शाळा घ्या, शाळा शाळा. म्हणजे आकारांत स्त्रीलिंगी नामांची दोन्ही वचनातील रूपे सारखीच राहतात. इकारांत म्हटलं की स्त्री घ्या, स्त्री स्त्रिया. ईच याकारांत होतं. आणि उकारांत म्हटलं की पाची घ्या, पण ते पाठ ठेवा, कारण ते येतात वारंवार शब्द. सासू सासवा, जाऊ जावा, उवा पिसू पिसवा, जळू जळवा. आणि हे एवढं बायको तर पाठ करा. ओकारांचं आकारांत, बस एवढंच करायचंय. आणि स्वतः नियम लिहायचा. अरे नियम लिहायला एवढी जागा लागते, तेवढ्या जागेत नियम तयार. पण तुम्ही करा तयार. आज घरी गेले आठवायचं काय हे अकारांत अकारांत इकारांत. पुल्लिंगी नामाला तर 2च आहे, फक्त आकारांत पुल्लिंगीच एकारांत होतं, कुत्रा कुत्रे. बाकी हे सोडलं तर सगळे पुल्लिंगी नामाचे अनेक वचने रूपे सारखेच. ते तर सिंपलच आहे, लिहून काढायचं. शॉर्ट नियम. घरी गेलं की